इंडिगो एअरलाईनला या फ्लाईटला आग लागल्याचं कळतंय। नेमकी ही आग कशामुळे लागली, कशी लागली, आत्ताची परिस्थिती काय आहे हे कळू शकत नाहीये। मृत्युंजय आत्ता आपल्याबरोबर आहे। मृत्युंजय, कशी आग लागली, सध्याची परिस्थिती काय? प्राजक्ता, 1 तास पूर्वीची घटना आहे। इंडिगोची विमान आहे 6E248 ही मुंबई ते दिल्लीची फ्लाईट होती आणि जेव्हा ही फ्लाईट टेक ऑफ करायला सुरुवात केली, या टेक ऑफ करण्याच्या दरम्यान पायलटला कळालं की याचा इंजन फेल झालेला आहे आणि इंजनहून आग बाहेर होते। तेव्हा हे जे टेक ऑफ आहे तो कॅन्सल करण्यात आला आणि रनवेवर हा इंडिगो विमान थांबला। या इंडिगो विमानला बाजूला करण्यात आला आणि जेव्हा इन्स्पेक्शन केलं गेलं तर इंडिगो विमानचं जे टर्बाईन होता ते टर्बाईनचे जे विंग्स होते ते तुटले होते, टर्बाईन मध्ये डॅमेज होता असा समोर आला आणि इंजन फेल झाला होता। हे जे फ्लाईट होते यामध्ये वैकल्पिक इंजन असतो, पण हा जे पहिला इंजन होता तो फेल झाला, यामुळे टेक ऑफ रद्द करण्यात आला आणि हा खूप मोठा धोका होऊ शकत होता, पण या धोका टाळण्यात आला। सध्या हे जो फ्लाईट आहे तो बे मध्ये टाकण्यात आलेला आहे, जो पार्किंग एरियामध्ये आहे आणि जे पॅसेंजर्स होते दिल्लीला जाणारे यांना दुसऱ्या फ्लाईटमध्ये शिफ्ट केलं जात आहे। ते इंडिगोचे दुसरे विमानाने किंवा दुसऱ्या एअरलाईन्सच्या विमानाने दिल्ली जाणार आहे यात्री, पण नक्कीच मुंबई एअरपोर्टवर ही मोठी घटना घडली। इंडिगो एअरलाईन्सचे विमान होते ज्यामध्ये टर्बाईन मध्ये डॅमेज झाल्यामुळे ही घटना घडली। मृत्युंजय, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।